आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कराडच्या 6 पदरी उड्डाण पुलावरून हलक्या वाहनांची चाचणी घेण्याच्या नावाखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीने उड्डाण पुलाच्या उद्घाटनाचा घाट घातल्याचे आज दिसून आले। मंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत त्यांच्याच वाहनांना झेंडा दाखवून वाहने पुलावर सोडण्यात आली। मात्र कोल्हापूरकडे जाणारी हलकी वाहने उड्डाण पुलावर घेताना सुरक्षा यंत्रणेसह वाहतूक विभागाला नियोजनाअभावी कसरत करावी लागली। यामुळे कोयना पुलावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती। दरम्यान उड्डाण पुलावर सुरक्षेच्या दृष्टीने दुभाजकाची कामे काही ठिकाणी अपूर्ण असून ती दिसू नयेत यासाठी ती अशा प्रकारे झाकली होती, तर काही ठिकाणी ती तशीच असल्याचे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। धोकादायक स्थितीत वेगमर्यादेचे उल्लंघन करून वाहने सुसाट धावताना आपण पाहू शकता। या पुलाच्या सुरुवातीला भरावावर 2-3 फलक वगळता संपूर्ण उड्डाण पुलावर सुरक्षा उपाययोजनासाठी कोणतेही फलक लावले नसल्याचे दिसून आले। एकंदरीत या उड्डाण पुलावर सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना अपूर्ण असताना चाचणीच्या नावाखाली उड्डाण पुलावरील वाहतुकीचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीने शुभारंभ केल्याने याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान आज उद्या कोल्हापूर लेनवरील हलक्या वाहनांची चाचणी घेतली जाणार असून परवापासून कोल्हापूर-सातारा लेनवरीलही हलक्या वाहनांची चाचणी घेतली जाणार आहे। सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही चाचणी घेतली जाणार आहे।